लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे। यातील म.वि.आ. कडून नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर महायुतीकडून अजूनही उमेदवारांची घोषणा झाली नसल्याने नाशिकच्या जागेचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी विरोध दर्शवला आहे। तर निवडणुकीआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नाशिकच्या जागेचा एक सर्वे करण्यात आला होता। या सर्वेमध्ये नाशिकची जागा धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडून या ठिकाणाहून मंत्री छगन भुजबळ यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवण्यात यावे असा आग्रह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी धरल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर अजित पवार गटाकडून नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊन त्यांचे तिकीट निश्चित झाल्याचं बोलले जात होते। मात्र भुजबळ यांच्या उमेदवारीला नाशिकमधील सकल मराठा समाजाने विरोध दर्शवल्याने त्यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे भुजबळ यांना विरोध झाल्यानंतर आता महायुतीचा दुसरा उमेदवार कोण असू शकतं याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चाचपणी केली जात आहे। यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, तर भाजपकडून नाशिक पूर्वेचे आमदार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता भुजबळांना बाजूला सारून महायुतीकडून एका नावाची अधिकृत घोषणा केली जाते का याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे। तर अशाच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।